कौतुक आहे सुकलं रे एकदम मध्ये गेलं रे अरे कधी झालं 10 मिनिटं गाडीकडे होतो झालं धुतली नाही का किती धुतली नाही खूप छान झालंय कुणाचं काय तर कुणाचं काय आणि सगळ्या मुंग्या आहेत वरती काय रे भेटला मामाला आता फिरायला जायचं ना आपण आहे ना थोडे दिवस आहे ना अजून सुट्टी बसा ना तुम्ही झोपाय गेले काका काय म्हणता नमस्कार मंडळी, व्हिडिओला सुरुवात करते आहे. तर तुम्ही पाहिलंत मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक क्लिप ॲड केली होती. माझा भाऊ आला होता, तो रत्नागिरीला असतो आणि तो बऱ्याच दिवसातनं आला होता. तर आम्ही सगळेच इमोशनल झालो होतो खूप, आणि सगळ्यात जास्त इमोशनल म्हणजे रिहान्स झाला होता. मामाला पाहून तो खूप खुश झाला होता. तर तुम्ही पाहिलंच ते. आणि आता आम्ही निघालो आहोत पप्पांच्या रिटायरमेंट प्रोग्रामसाठी, म्हणजे पप्पांचा सेवानिवृत्तीचा प्रोग्राम अरेंज केला होता ऑफिसने. तर तो आम्ही अटेंड करण्यासाठी आलो होतो बोईसरला. तर तुम्हाला पण आज हा मी सगळा सोहळा दाखवणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे सगळी आमची फॅमिली बसलेली आहे माझ्या मागे. आणि सगळे खूप एक्सायटेड होते, खूप हॅपी होते. आणि विशेष म्हणजे खूप लांबून आले होते सगळे पप्पांच्या खास प्रोग्रामसाठी. आणि वैभवच्या सासरकडचे पण सगळे आले होते, माझ्या सासरकडचे आले होते. खूप नातेवाईक मंडळींनी हजेरी लावली, सगळ्यांनी आमचा मान राखला.
तर खूप छान वाटलं हे सगळं बघून. आणि सोहळा पण इतका छान अरेंज केला होता ऑफिसकडून. तर खरंच ऑफिसवाल्यांचे पण धन्यवाद सांगेन मी इथे. आणि खूप छान अरेंजमेंट केली होती. हॉल पण छान होता आणि इथे मोठे साहेब आले होते आणि ते माझ्या भावाचं पण विशेष कौतुक करत होते, कारण तो पण आता MSCBमध्ये जॉईन झालेला आहे. तर त्याचं इथे कौतुक करत आहेत सगळे. ते पाहून पण खूप छान वाटत होतं. आणि आता कार्यक्रमाला पण लवकरच सुरुवात होईल आणि सगळ्यांनी जे काही पप्पांबद्दल 2 शब्द बोललेले आहेत, खूप छान एक्सपिरियन्स एकेकांनी सांगितलेला आहे त्यांच्या लाईफमधला, तर तो पण मी तुम्हाला नक्की ऐकवणार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले महाराष्ट्र महाराज चेतना नागेदार यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील समोरील खुर्च्यावरून स्थान पाळावे. मी श्री कार्यकारी अभियंता भारंबे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी भारंबे साहेब आणि कार्यकारी अभियंता श्री भाटोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थान पाळावे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्री लक्ष्मण राठोड साहेब यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर स्थान पाळावे. भाग्यपुरुष जे झिजले वर्तिले तेच भाग्यपुरुष झाले. जे झिजले वर्तिले तेच भाग्यपुरुष झाले. आजच्या या कार्यक्रमासाठी तसेच या निरोप समारंभासाठी निरोप समारंभ श्री कोळी साहेब तसेच श्री माने साहेब यांच्या व्यक्ती असो, खाजगी असो, शैक्षणिक असो किंवा सहकारी संस्था असो, आपण ज्या दिवशी या संस्थांमध्ये रुजू होतो त्याच दिवशी आपली निवृत्तीची तारीख ठरलेली असते. परंतु ज्यावेळी आपण या रुजू होतो त्यावेळी आपण फक्त युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड, आपलं लक्ष फक्त युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड म्हणजे आपण जेव्हा, आणि त्या पगारपत्रकावर एक आणखी तारीख लिहिलेली असते आपल्या निवृत्तीची, आपण तिच्याकडे सहसा लक्ष देत नाही. परंतु जसं जसं वर्ष लोटत जातात हळूहळू आपल्या जवळ येऊ लागतो आणि आपल्या मनात एक अनामिक प्रकारची एक भीती आणि एक अनामिक हुरूर आपल्या मनी दाटून येते. ती म्हणजे कोळी साहेबांच्याही मनात तसा विचार येत असेल, माने साहेबांच्याही मनात तसा विचार येत असेल की आपण इतके वर्ष, साधारणतः 35 वर्ष अविरत सेवा त्यांनी केलेली आहे आणि या प्रवासात त्यांनी अनेक प्रसंगांना तोंड दिलं असेल. परंतु युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेडपासून केलेला प्रवास आपल्या निवृत्तीपर्यंत येऊन पोचला, हा त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचीच आज आपण थोडासा उलगडा करणार आहोत. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे आणि सर्वांचे लाडके वसई पालघर आणि सर्व महाराष्ट्राचे लाडके श्री लक्ष्मण राठोड साहेब, तसेच या पालघर वसईचे पालक श्री खानंदे साहेब आणि ज्यांची मला कालच ओळख झाली, ज्यांचा स्थिर गंभीर आवाज जो मला अनुभवला आणि त्यांच्या आवाजावर एक प्रकारचा आत्मविश्वास मला मिळाला, असे भारंबे साहेब यांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेले घोटवाड केसन एवढा जो बारीक सर आहे तो आणि दुरावा हा तुम्हाला अनुभवला येणारच आहे. भले या प्रसंगी तुमच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असो, वहिनींच्या डोळ्यातही पाणी दाटलेलं असो, परंतु तुम्हाला महावितरण आणि महावितरणच्या कुटुंबापासून दूर जायचं आहे. ही सल तुम्हाला भोवणार आहे आणि हे सत्य तुम्हाला स्वीकारणार आहोत. मानेसाहेब, मीही तुम्हाला विनंती करतो की हा जो दुरावा आहे, हे जे सत्य आहे हे तुम्हाला स्वीकारावं लागणार आहे. मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो की ह्या 35 वर्षात तुम्हाला पूर्णवेळ पगार देणारा माणूस अर्धवेळ लाभला, परंतु आता माणूस पूर्ण वेळ मिळणार आहे आणि पगाराच्या नावाने महावितरण काही देत नाही. हे मोठं दुःख आणि अशी बोईसर ग्रामीण, मुरुड जंजिरा, MIDC असं त्यांनी अविरत सेवा केली. साहेब, मी काल येथे आलो आणि तुमची थोडीशी माहिती घेतली, तर एखाद्या गोष्टीला ऑप्शन नसतं, पर्याय नसतो. तसं बोईसर MIDC याला पर्याय म्हणजे फक्त कोळी साहेब अशी मला माहिती मिळाली. मित्रांनो, खरोखर ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे. श्री माने साहेब पालघर, त्यानंतरचा प्रवास बोईसर, देलवली, नंतर
कोळी साहेब यांचं स्वागत सहकुटुंब वहिनी तुम्हाला विनंती करतो की आणि माने साहेब यांच्या निरोप समारंभासाठी इथे जमलो आहोत. आज या कार्यक्रमाला आपल्याला आपले लाडके कार्यकारी अभियंता भारंबे साहेब अध्यक्ष म्हणून लाभलेत व्यासपीठावर. तसेच आपल्या ACA संघटनेचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके श्री अभियंता लक्ष्मण राठोड साहेब आपल्याला इथे विशेष उपस्थिती दर्शवत आहेत. आपले घोटवड साहेब. मी प्रथमतः पहिल्यांदाच माईकवर बोलत उभारलेला आहे. माझे नाव आनंदा गणू तिप्पे. मी कोल्हापूरवरून तमनावाडा माझ्या मित्रासाठी मी आलेलो आहे कार्यक्रमासाठी. आणि आम्ही असेच तिघे मित्र होते की लहानपणापासून आम्ही तिघे असे एकमेकाला खेळत असायचे की आम्ही तिघं आजपर्यंत 60 वर्षे पूर्ण होत आली. त्याने आता एवढं बोलायचं मला जरा हे अवघड वाटालं आहे की सर्व्हिसचं बंद त्याने 60 वर्षे पूर्ण करत आले. आजपर्यंत आम्ही पण त्यांच्याबरोबर दोस्ती एवढी लागली आहे की आम्ही लंगोटी यार होतो सुरुवातीपासून. लहानपणापासून एकमेकाच्या अंगा खांद्यावर खेळलेली लोक आहोत. कारण आम्ही आजपर्यंत मित्री काय आम्ही तोडलेली नाही. आज आमचा एक मित्र जरा दवाखान्यामध्ये आहे किंवा हजर झाला नाही. प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही हजर असतो तिघं एकमेक. आणि मित्रानं माझ्या एवढं कष्ट केलेलं आहे की ते लहान असताना आम्ही गोट्या वगैरे सगळे खेळत होतो. खरं तिथनं पुढं मसरा राखत होतो, म्हशी राखत होतो. त्यांनी कधी हातातलं पुस्तक सोडलं नाही. म्हशी पाठीमागं हातात पुस्तक घेऊन जायचे. त्यांची म्हस इकडं तिकडं कुठं पण गेली तर आम्ही अडवत होतो. कारण आम्ही त्याला कावत नव्हतो की रागावत नव्हतो. आमचा एक मित्र असाच होऊन पुढं एक इंजिनियर व्हावा काय तर व्हावा असं एक मनात आमच्या श्रद्धा होती. ती आज आमची पूर्ण केली मित्रांनं आमच्या पूर्ण करून आम्हाला त्याचा आनंद मिळाला, बघाय सोहळा मिळाला. त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद अभिनंदन करतो. त्याच्यानंतर माने साहेबांचं पण मी अभिनंदन करतो. मला काय त्यांची जास्त ओळख नाही, पहिल्यांदाच आहे. ठीक आहे, याच्यावर